नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषदा 125 पंचायत समितींच्या निवडणुका पार पडल्या. आता त्याचं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद तसंच पंचायत समित्यांचं सभापतीपद नेमणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. त्यातच पुणे जिल्ह्यावरती अनेकांचं लक्ष असतं. पुणे जिल्हा म्हणजे राजकारणातला बालेकिल्ला आहे. पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेसची एखादी सत्ता आली घड्याळाची. त्यातच अनेक पंचायत समित्यांवरती सुद्धा राष्ट्रवादी घड्याळाची एखादी सत्ता आली. आणि त्यातले त्यात इंदापूर तालुका हा प्रामुख्यानं राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या लिस्ट मध्ये असतो की या ठिकाणी नेमकं कोण बाजी मारतय. तर आता बघा, पंचायत समितीच्या निवडी काल पार पडलेल्या आहेत. तर यामध्ये हर्षवर्धन लोंढे हे सभापती झालेले आहेत, तर जयकुमार कारंडे हे उपसभापती झालेले आहेत. आता या ठिकाणचं नेमकं पक्षीय बलाबल कसं, या निवडीच्या वेळेस कोण कोण होतं, हे लोंढे नेमकं कोणत्या गटाचे आहेत, की बाबा हर्षवर्धन पाटलाच्या गटाचे आहेत का दत्तामामा भरणेंच्या गटाचे आहेत का दोन्ही मिळून. आता हे कसं, इंदापूरचं राजकारण हे नेहमी वेगळ्या वळणावरती असतं. आता जरी हे दोघं एकत्र असले तर थोड्या दिवसातच आपल्याला एकमेकाच्या विरोधात दिसतील आणि विधानसभेला आमदारकीला मात्र दोन्ही नेते एकमेकाच्या विरोधात ठाकतील. आणि तिसरा उमेदवार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रवीण माने हे आपल्याला दिसतील. म्हणजे अशी वेगवेगळी कारण आहे ती. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. फक्त उत्सुकता लागून राहिली होती की सभापती कोणाला नेमलं जाईल आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणाला नेमला जाईल याबाबत उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली होती. आता चर्चा अशी सुरू झाली होती की सभापती नेमकं कोण होईल. तर ते राखीव सभापती पद होतं आणि त्यामुळं साहजिकच हर्षवर्धन लोंढे पुरुषासाठी राखीव होतं. तर या निवडणुकीमध्ये घड्याळ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं 16चे 16 उमेदवार निवडून आणलेले होते. आणि तशाच पद्धतीनं पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळाचा झेंडा फडकलेला आहे. तर उपसभापतीपद म्हणून जयकुमार कारंडे यांची निवड करण्यात आलेली आहे. तर आता हे नेमकं लोंढे महोदय कोणत्या गटाचे आहेत, कारंडे कोणत्या गटाचे आहेत. आता हा गट घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आलेत म्हणजे हे सगळे दत्तात्रय भरणे यांचे सगळे म्हणावे लागतील. परंतु आता जशा निवडणुका जवळ येतील विधानसभेच्या, म्हणजे विधानसभेची निवडणूक अजून 3 वर्ष आहे, पण हे मात्र 5 वर्ष सदस्यपद असते. आणि हे सगळं घड्याळावरती निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतातच. आता ही निवडणूक सुरुवातीला जाहीर झाली त्यावेळेस अजित पवारांनी सांगितलं की बाबा आता आपल्याला दोघांनी मिळून एकत्र येऊन निवडणूक लढवणं गरजेचं आहे. त्यावरती हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे हे दोघेही एकत्र आले. एकत्र येऊन घड्याळावरती निवडणुका लढवायच्या असं जाहीर झालं. आणि घड्याळावरती निवडणुका लढवायच्या म्हणून त्या प्रचार सुद्धा निवडणुकांचा सुरू केला. म्हणजे उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदरपासूनच काय जणांना ज्यांना तिकीट जाहीर झाली त्यांनी प्रचार सुरू केला होता. आता विरोधी पक्ष म्हटलं तर विरोधी पक्ष आता कोण, जे प्रदीप गारटकर
नगरपालिकेच्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं फुटवून स्वतंत्र पॅनल केलं. निराभिमा कृष्णा विकास आघाडी अशा पद्धतीचं एक पॅनल तयार केलं. त्या माध्यमातून त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली, परंतु तिथं त्यांना अपयश आलं. अवघ्या थोड्याफार मताने त्यांचा तिथं निसाटता पराभव झाला. हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने हे त्यांच्या पाठीशी होते. पराभव झाला, परंतु 2-4 नगरसेवक निवडून आले. आता हे सगळं असताना या तिघांची जी आघाडी झाली होती, ही आघाडी महिन्याभरातच फुटून गेली. महिन्याच्या आतच 15 दिवसातच फुटली. हर्षवर्धन पाटील हे दत्ता भरणे यांच्या सोबत गेले पुढे जाऊन आणि तशी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. यामध्ये अंकिता पाटील निवडून आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावरती 8च्या 8 उमेदवार निवडून आले. म्हणजे आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव असतील, श्रीमंत डोले असतील, बनगर असतील, हर्षदा जाधव असतील, हे सगळे मंडळी 8च्या 8 उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आले. तसंच ह्यांच्या सोबत जे पंचायत समितीचे उमेदवार होते हे सुद्धा सगळे निवडून आले घड्याळाच्या चिन्हावरती. मग याला विरोध म्हणून प्रदीप गारटकर, प्रवीण माने यांनी आपलं स्वतःचं पॅनल उभं केलं आणि त्या पॅनलच्या माध्यमातून त्यांनी सरळ भारतीय जनता पक्षाचा कमळाच्या विरोधात घड्याळ अशी निवडणूक झाली. आणि या निवडणुकीमध्ये मात्र कमळ म्हणजेच प्रदीप गारटकर, प्रवीण माने यांना 4 मुंड्याचित केलं गेलं आणि सपसेल त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला. निवडणुकीचा पराभव हा शेवटचा नसतो. आज पराभव झाला, पुन्हा विजय होईल, पराभव झाला, परत विजय होईल. म्हणजे असं काही नसतं की बाबा आता पराभव झालाय आणि आता इथून पुढे निवडणूकच नाही लढवायची, खचून जाईल, असं काहीही नसतं. तर याच सगळ्या गोष्टी घडल्या. आता जे सभापती झाले त्या सभापतींनी दोन्ही नेत्यांच्या गाठीभेटी घेणार. दत्ता भरणे यांची सुद्धा भेट घेतली, हर्षवर्धन पाटील यांची सुद्धा भेट घेतली. आता त्यांना भेट घेणं सुद्धा गरजेचं आहे, कारण की त्यांच्या जीवावरच आपण निवडून आलोय. म्हणून हे सभापती महोदय आणि उपसभापती महोदय या दोघांनी बी दोन्ही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. इंदापूर तालुक्याचं राजकारण मात्र फार वेगळं आहे. हे कोणत्या दिशेला चाललं हे आपल्याला सहजासहजी कळत नाही, कारण की इथं कोण कुठं जातो आणि कोण कोणत्या पार्टीत जातो हे काही कळत नाही. आज ह्या पार्टीत असला की उद्या त्या पार्टीत जातो, म्हणजे हे सर्रास झालेलं आहे मित्रांनो. आता ह्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं बघा, गोहलप बंधू जे आहेत, ज्या गोलपांचं वर्चस्व, ज्या गोलपांचे वडील राजेंद्र कुमार गोहलप हे इंदापूर तालुक्याचे आमदार होते, त्याचबरोबर करणसिंह गोहलप हे पंचायत समितीला सभापती होते हर्षवर्धन पाटील गटातून. आज तेच करणसिंह गोहलप असेल, गोहलप बंधू असतील, हे मात्र आपल्याला राजकारणामध्ये इंदापूर तालुक्याच्या सध्या बॅकफुट वरती पडलेत का काय असं एकंदरीत दिसतंय आपल्याला. त्याची कारण सुद्धा तशीच आहेत. छत्रपती भवानीनगर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी वेळेस अजित पवार यांच्या विरोधात जाऊन त्यांनी पॅनल तयार केलं होतं. अजित पवारांनी पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेतलं, पॅनल केला आणि निवडणूक लढवली. त्या पॅनलच्या विरोधात म्हणून गोहलप बंधूंनी काम केलं आणि त्यांनी उमेदवार उभे केले. त्यामध्ये सुद्धा त्यांचा सपशेल पराभव झाला आणि तेव्हापासून ते राजकारणात इंदापूर तालुक्याच्या सक्रिय असे दिसले नाही. त्यातले त्यात त्यांचा जो गट आहे जिल्हा परिषदेचा तो सुद्धा राखीव झाला आणि राखीव गट झाल्यामुळं त्यांना तिथं निवडणूक लढवता आली नाही. निवडणूक लढवता आली नाही तर सगळ्या
ठिकाणी म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या ज्या 8 जिल्हा परिषदेच्या जागा 16 पंचायत समितीच्या सगळ्याच्या सगळ्या घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आल्या. म्हणजे इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रभाव हा नेहमी एकतर पूर्वी हर्षवर्धन पाटील यांचा होता. 1995 ते 2014 पर्यंत हर्षवर्धन पाटील यांचा प्रभाव होता. त्यानंतर मात्र आता दत्तात्रय भरणे यांचा प्रभाव आहे आणि दत्ता भरणे यांचा इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठा असा प्रभाव पडलेला आहे. यावेळेस त्यांच्या पैकीच्या पैकी जागा निवडून आलेल्या आहेत सगळ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, म्हणजे मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, तालुक्यातल्या सगळ्याच्या सगळ्या संस्था ह्या दत्तात्रय भरणे यांच्या ताब्यात गेलेल्या आहेत. फक्त इंदापूर सहकारी साखर कारखाना आणि निरामेमा सहकारी साखर कारखाना 2 संस्था सोडल्या तर सगळ्याच्या सगळ्या संस्था दत्तात्रय भरणे यांच्या ताब्यात गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. पण सध्या जी काल निवड झाली पंचायत समितीच्या सभापती पदाच्या सभापतीची, ती निवडणूक मात्र ही दत्ता भरणे यांना विधानसभेसाठी संजीवनी देणारी ठरली असंही म्हणता येईल. लासुर्णे या ठिकाणचे लोंढे हे सभापती झाले, उपसभापतीची निवड झाली. आता 8-4 दिवसातच पुन्हा आपल्याला एकमेकाच्या विरोधात हे नेते ठाकलेले आपल्याला दिसतील. असंच राजकारण असतं. सर्वसामान्यांनी मात्र फक्त बघतच राहायचं असतं. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीरराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.